आंबेगाव तालुक्यात पश्चिम पट्ट्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने डिंबे धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून डिंबे धरणातून घोड नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने घोड नदीला पूर आला असून घोड नदी दुथडी भरून वाहत आहे। घोड नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अनेक गावांच्या नदीकाठी असलेल्या स्मशानभूमी, नदीत असलेले पूल पाण्याखाली गेले आहेत। आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील स्मशानभूमी नदीच्या पाण्यात बुडाली असून चांडोली येथील बंधाऱ्याखालून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। तालुक्यातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून सर्व पाणी नदीला येऊन मिळत असल्याने पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। गावच्या पुलावर नदीचे पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत। घोड नदीला पूर आल्याने नागरिकांनी पाण्यात उतरू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे।